आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे. एससी एसटी से आजादी, आरक्षण से आजादी। सरकार ने टैंकर लगा दिया, वो पानी पी लो आगे। कुआं हमारे बाप का है, हम नहीं पीने देंगे। तुम जाओ अपने बाप से खुदवा और पियो। इनको जब से आरक्षण मिला है तब से लेकर अब तक कुछ नहीं बन पाए, तो अब क्या बनेंगे? ये लोग जय भीम का नारा लगा रखता है। भाई साहब, जय भीम के अलावा थोड़ा सा पढ़ाई भी कर लो। दिल्लीच्या जंतर मंतरवर आरक्षण हटवच्या नावाखाली जे सुरू आहे तो आंदोलनाचा नाही तर सामाजिक विषमता पसरवण्याचा खरा चेहरा आहे. इथे थेट हे लोक एससी एसटी से आजादी अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या जात आहेत. हे लोक तोंडाने आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण द्या असे गोड टॉपिक म्हणतात, पण प्रत्यक्षात आओ तुम्ही पाणी पिलाते है अशी तुच्छतादर्शक भाषा वापरतात. जय भीमवर घाणेरडं बोलतात. हे बोलणं, या शिव्या आणि ही भाषा आर्थिक परिस्थिती दाखवून दिली जाते की जात पाहून? ही कसली आर्थिक आरक्षणाची मागणी आहे? हा सरळ सरळ जातीवाद आहे. वास्तविक पाहता हे आंदोलन प्रशासनाला किंवा सरकारला धोरणात्मक प्रश्न विचारण्यासाठी नाहीये, तर एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून समाजात तेढ आणि दंगल भडकवण्यासाठी केलं जात आहे. आरक्षण ही कोणाची भीक किंवा मेहरबानी नाहीये, तर हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायाविरुद्ध लढून संविधानाने दिलेला प्रतिनिधित्वाचा हक्क आहे. अजून संविधान आणि आरक्षण कायम असताना यांची ही मानसिकता आहे, तर विचार करा आरक्षण हटल्यावर काय होईल. जर तुम्हाला खरोखरच आरक्षण नको असेल तर आधी समाजात खोलवर रुजलेला हा विषारी जातीवाद हटवून दाखवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या जातीयवादी मानसिकतेविरोधात संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र या.